हॅलो फ्रेंड्स, आज मकर संक्रांतीसाठी तीळ गुळाची चिक्की पाहूयात। तर त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे गूळ, तीळ आणि तूप, बस एवढंच। तर त्यासाठी मी एका कढईमध्ये 1 चमचा तूप टाकलेलं आहे। ते गरम झाल्यानंतर ते वितळल्यानंतर मी त्यामध्ये एक ते पाऊण ते 1 वाटी असं गूळ आहे तो खिसून घेतला होता आणि तो मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे। तर तो गरम झाल्यानंतर ते वितळतो गूळ आणि पतला असा होतो। तर त्यामध्ये मी पाऊण वाटी तीळ टाकले आहेत। हे तीळ तुम्ही भाजून घ्या, मी भाजलेले आहेत। मी ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवायचं राहून गेले। तर ते व्यवस्थित गुळामध्ये मिक्स करायचे आहेत आणि हळूहळू तो गूळ असा त्या तिळामध्ये घट्ट असा होईल आणि नंतर त्याला असा चिवटपणा येतो, थोडासा चिकटपणा आल्यानंतर त्याला तोपर्यंत हलवायचं आहे की जोपर्यंत असं एक पाण्यात टाकून पहा तुम्ही अशी गोळी झाल्यासारखे होते। तर त्याच्यानंतर आपल्याला ते गॅस बंद करून एका पोळपाटावरती थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे पोळपाटाला आणि त्यावरती हे मिश्रण टाकायचं आहे। तर हे थोडंसं थंड होत आलं तर हे घट्ट होतं आणखीन। तर थंड होण्याच्या आतमध्येच आपल्याला असं ते पोळपाटावरती पोळीसारखं पातळ लाटून घ्यायचं आहे। तर तुम्हाला जेवढं पतलं पाहिजे आहे तेवढं तुम्ही पोळी पतली करू शकता आणि ते लाटल्यानंतर त्याच्या आपल्याला ज्या साईजच्या तुम्हाला वड्या पाहिजे आहेत, चिक्क्या पाहिजे आहेत, त्या साईजचे तुम्ही त्या कट करून घेऊ शकता। तर मी याच प्रकारे अशा या साईजच्या कट केलेल्या आहेत। तर हे थंड होण्याच्या आतमध्येच तुम्हाला त्याचे साईज कट करून घ्यायचे आहेत आणि त्या अद्दर अशा पोळपाटावरून निघतात तूप लावल्यामुळे, खाली चिटकत नाहीत। तर हे पहा, अशी माझी पूर्ण ती पोळीच निघाली होती। तर त्याच्या मी वड्या त्या चिक्क्या आहेत त्या व्यवस्थित कट करून घेतल्या आणि हे पहा, अशी सुंदर अशी मकर संक्रांतीसाठी तुम्हाला चिक्की तयार होते। खूप सुंदर लागते, करून पहा।